शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच विरार येथील जीवदानी देवी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। जीवदानी देवीचं मंदिर हे विरार शहराच्या टेकडीवर वसलेलं असून महाराष्ट्रातील 18 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं। पहिल्याच दिवसापासून दर्शनासाठी मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्यात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयराज राजेवाडे यांनी। पाहूयात। शरदीय नवरात्र उत्सवाचा आज 5वा दिवस आहे, 5वी माळ आहे। मी आता सध्या उभा आहे विरार पूर्वेच्या जीवदानी माता मंदिरामध्ये। आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे नागरिकांची इथे रीग लागली पाहायला मिळते। भाविक दर्शनाकरिता इथे आई जीवदानीच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। आपल्याला इथे पाहायला मिळेल कशा लाखोच्या संख्येने जे भाविक जे आहेत या नवरात्र उत्सवाला आई जीवदानीच्या चरणी दर्शन करण्याकरिता येतात। आपण ही रांग आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे नागरिकांची इथे रांग असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता दुपारची आरती समाप्त होऊन सुद्धा लोक आता इथे अद्यापही आई जीवदानीच्या चरणी आई जीवदानीचं दर्शन घेण्याकरिता इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई जीवदानीच्या चरणी इथे दर्शनाकरिता लोक येत राहतात। आणि पाहायला गेलं तर या पूर्णतः 9 दिवस या जीवदानी मातेच्या ट्रस्टद्वारे आस्थापनेद्वारे इथे जे भाविक येतात त्यांची सुरक्षा व्यवस्था असो किंवा त्यांच्या पाण्याची व्यवस्था असो इथे चोखपणे या मंदिरामध्ये राबवली जात आहे। जयराज राजेवाडे, जय महाराष्ट्र न्यूज, विरार।